विवाह सोहळ्याचं नक्की बजेटचं डिस्ट्रीब्युशन कसं करायचं, कुठे पैसे घालवायचे आणि कुठे पैसे वाचवायचे. हॉल बुक करताना नक्की कोणत्या कोणत्या गोष्टी बघायला पाहिजेत. कार्यालयामध्ये लॉकर नसेल आणि कोणी गिफ्ट दिलं तर काय करायचं, चेंजिंग रूममध्ये काय असायला पाहिजे, किती मेकअप रूम्स असायला पाहिजेत आणि पार्किंगची सुविधा काय, केटरिंग सर्व्हिस कोणती घ्यायची, मेन्यूमध्ये काय असलं पाहिजे. सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नंबर 1, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे थीम असायला हवी. थीम म्हणजे काय, तर संपूर्ण लग्न कार्य आपल्याला नक्की कशा पद्धतीनं हवं आहे याची संपूर्ण क्लॅरिटी असणे यानं काय होणार आहे, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत. उदाहरणार्थ, जेव्हा तुम्हाला थीम ठरवता येणार आहे, कशा पद्धतीनं तुम्हाला लग्न करायचं आहे हे जेव्हा पक्क होणार आहे, तेव्हा तुम्हाला स्टेज डेकोरेशनची उत्तरं मिळणार आहेत, तुमच्या कपड्यांची उत्तरं मिळणार आहेत. त्याच्यामध्ये एका लग्न कार्यामध्ये असणारे वेगवेगळे कार्यक्रम म्हणजे संगीत, हळद, मेहंदी, या सगळ्याची रचना कशी करायची आहे हे सुद्धा थीममुळे कळणार आहे. डेस्टिनेशन वेडिंग पाहिजे, इनडोअर वेडिंग पाहिजे म्हणजे कार्यालयाच्या आत असलेलं वेडिंग पाहिजे की आउटडोअर वेडिंग पाहिजे, गार्डन पाहिजे, त्याची वेळ काय असली पाहिजे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मुळात तुम्हाला नक्की कशा पद्धतीचं लग्न करायचं आहे, तुमच्या लग्नाची थीम काय असणार आहे हे उत्तर तुम्हाला मिळालं की सगळी उत्तरं तुम्हाला मिळायला लागणार आहेत. नंबर 2, लग्नात सगळ्यात जास्त खर्च कुठल्या बाबतींमध्ये होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तो खर्च होत असेल तर त्याचं नियोजन कसं करायचं. आणि तिसरा मुद्दा म्हणजे कुठे कदाचित पैसे वाचवण्याची शक्यता आहे. हे तिन्ही मुद्दे या एकाच मुद्द्यामध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. सगळ्यात जास्त खर्च होणाऱ्या 5 गोष्टी आहेत लग्नामध्ये. एक म्हणजे हॉल, दुसरी गोष्ट म्हणजे फूड, तिसरी गोष्ट म्हणजे डेकोरेशन. आजकाल एका लग्न कार्यामध्ये सुद्धा एका दिवसात म्हणत आपण किंवा काही तासात खूप वेगवेगळी ठिकाणं आजकाल सजवली जातात. म्हणजे एंट्री गेट असेल, स्टेजपर्यंतचा वॉकवे असेल, त्याच्यानंतर सेल्फी पॉईंट असेल, बऱ्याचदा एंगेजमेंट किंवा अंगठीची काहीतरी गमतीशीर एखादी छोटी सेरेमनी, लग्न फेरे जर दुसरीकडे होणार असेल आणि विधी दुसरीकडे होणार असतील तर अशा वेगवेगळ्या जागा, या सगळ्याचं डेकोरेशन याचा खर्च खूप मोठ्या प्रमाणावरती आजकाल होतो. त्यामुळे हा तिसरा मुद्दा. चौथा मुद्दा फार महत्त्वाचा आणि दुर्दैवानं तो खरा आहे आणि तो म्हणजे मेकअप आर्टिस्ट. मी या क्षेत्रामध्ये आहे त्याच्यामुळे मला लिटरली माहिती आहे की 2,000 रुपये ते 2,00,000 रुपयांपर्यंत एक लुक, इतकी मोठी रेंज नवरीच्या मेकअपची आहे. आणि 5वी महत्त्वाची गोष्ट ज्याच्यामध्ये खर्च 100% होतं आणि तो म्हणजे फोटोग्राफी. हे जे 5 महत्त्वाचे डिपार्टमेंट्स किंवा मुद्दे धरूया ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आपल्या लग्नाचा खर्च होणार आहे, याच्यातला कशा कशा गोष्टी ऍडजस्ट करायच्या ते येणाऱ्या पॉईंटमध्ये सांगणारच आहे. पण या मुद्द्यामध्ये मला हे नक्की सांगायला आवडेल की हॉलचा जर खर्च तुम्हाला कमी करायचा असेल तर त्याची युक्ती म्हणजे तारीख हलवणे. मी आणि सुकीर्ताडे आमचं कुटुंब मुहूर्त या गोष्टीवरती आमचा विश्वास नाही, पण आम्हाला सगळे 3 त्रिकाळ जे आपलं शुभकार्य आहे तो आपला आनंदाचा क्षण आणि तोच आपला मुहूर्त, अशा ह्यानं सगळ्यांच्या सोयीचा असा आम्ही सुट्टीचा वार निवडला होता आणि त्या दिवशी लग्न लावलं होतं. आणि त्याच्यामुळे हॉलचे जी जी गणितं असतात, मुहूर्ताच्या दिवशी एवढा रेट, शनिवार रविवार आला तर एवढा रेट, ऑड डेला एवढा रेट, तर या सगळ्या गोष्टी जर तुम्ही फ्लेक्झिबल असाल, जर तुम्ही थोडीशी तडजोड करू शकणार असाल, जास्तीत जास्त पाहुण्यांना आपल्या कार्यक्रमाला येता येईल अशा पद्धतीचा वार जर तुम्ही निवडला, तारीख जर तुम्ही निवडली, तर असा हा सुवर्ण योग जुळून आला तर तुम्हाला देर इज अ पॉसिबिलिटी की पैसे मोठ्या प्रमाणामध्ये वाचवता येतात. दुसरी गोष्ट म्हणजे आजकाल ओपन एअर हॉल नावाचा प्रकार सुरू झालाय. म्हणजे उदाहरणार्थ एक जागा दिली जाते आणि ते डेव्हलप करता येते. म्हणजे उदाहरणार्थ एकच वडाचं झाड आहे किंवा हट्स आहेत, छोटे छोटे एरियाज आहेत आणि खूप छान एका वेगळ्या पिकनिक स्पॉट किंवा रिसॉर्ट स्पॉट म्हणून आहे, पण तिथे छोट्या प्रमाणामध्ये छोटेखानी लग्न पण होऊ शकतं. तो पारंपरिक मंगल कार्यालय नसल्यामुळे त्याचा रेटही इतरांपेक्षा कमी असतो. त्यात तुम्हाला खूप क्रिएटिव्ह पद्धतीचं असं काहीतरी वेगळ्या पद्धतीनं लग्न करायचं असेल तर पूर्ण सेटअप उभा करता येतो. डेकोरेशनचा खर्च होतो, पण जेवढा तो हॉलचा व्हेन्यूचा मोठ्या प्रमाणामध्ये आकडा तुम्हाला मोजायचा असेल त्या मानानं तो आकडा कमी मोडला जातो. जर तुम्ही अशी क्रिएटिव्ह स्पेस जर घेतली आणि तुमच्या लग्नासाठी, त्या विवाह सोहळ्यासाठी मस्त डेकोरेट करून तुमच्या पद्धतीनं वळवली तर तिथे मात्र तुमचे पैसे 100% वाचू शकतात. नंबर 3, लग्न कार्यासाठीची जागा म्हणजेच व्हेन्यू कसा निवडावा. 5 गोष्टी बघाव्यात. घरापासून जवळ असलं पाहिजे, पार्किंगची सुविधा असली पाहिजे, सगळ्या पाहुण्या रावळ्यांना आणि तुम्हालाही कुठेतरी मध्यात येता येईल, सगळ्यांना सोयीची जागा असेल अशी जागा असावी. चौथा मुद्दा म्हणजे मेकअपच्या रूम्स 2 नसून पाहुण्या मंडळींना, सगळ्यांना घरच्यांना किमान 2 आणि नवरीसाठी सुद्धा किमान 2 मेकअपच्या रूम्स असाव्यात. अशी सुविधा असलेलं कार्यालय, हॉल, व्हेन्यू निवडा. आणि 5वी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लॉकर्स असलेलं कार्यालय निवडा.
आता या 5 गोष्टींमध्ये मला महत्त्वाची आणखी एक इथे गोष्ट सांगायची ते म्हणजे मी रूम्सच्या बद्दल खूप आग्रही असणार आहे. त्याचं कारण आहे मी गोंधळ बघितलेला आहे. मी गोंधळ म्हणजे दरवाजा लागलेला नाही तेवढ्यात कुठेच तरी कुर्ता अडकतो मुलाकडे सुद्धा आणि अरे बाबा माझ्यासमोर नको कपडे बदलू आणि सगळा राडा मला नको ढकलू, अरे माझंच लग्न आहे, मलाच कोणी श्वास घेऊ देईना, ही कोणाची बॅग आहे आणि तो इतका गोंधळ उडालेला असतो. त्याच्यामुळे वधूसाठी 2 आणि वरासाठी 2 तरी किमान मेकअपच्या रूम्स हव्या. नंबर 4, हॅव अ चेकलिस्ट. तुमच्या लक्षात येत असेल फक्त व्हेन्यू बद्दलचे इतके सगळे पॉइंट्स मी तुम्हाला सांगितले. कृतीनुसार ज्याला आपण इंग्लिशमध्ये टास्क म्हणतो, एक एक काम लिहून जर काढलं, कसंही लिहा. डिजिटल तुम्हाला डायरी ठेवायचे, नोट्स, ॲपल नोट्स लॅपटॉपवरती ठेवायचे, वही पेन घ्यायचा आहे. एक चेकलिस्ट तुमची तयार पाहिजे आणि त्याच्यानुसार ती कृती झाल्यानंतरच ते जे टास्क आहे ते खोडायचं. तुम्हाला असंख्य कामं आहेत त्याच्यामुळे ती चेकलिस्ट असं 350, 550 वगैरे कृत्यांची होणार आहे. पण तेच अपेक्षित आहे. व्हेन्यू ते काय जे कार्यालय गार्डन त्यांना ॲडव्हान्स दिलेला आहे, पुढचे जाऊन पैसे देणे, कन्फर्मेशन घेणे, त्याच्यानंतर स्टेज डेकोरेशनच्या डाव्या बाजूचं डेकोरेशन पक्क करणे, हिरव्या रंगाचा ब्लाऊज शिवायला टाकणे, कलेक्ट करणे, सगळ्या गोष्टी लिहून काढा. सगळ्या कदाचित रोज नव्यानं अजून 50 कामं तुम्हाला आठवतील ती पण त्याच्यामध्ये लिहा. पण मोठीच्या मोठी आय विश मला ती सापडली असती तर वही. माझी वही होती आणि मी अशीच साधारण 450 550 चेकलिस्ट होती कामांची. आणि छान गोष्ट अशी आहे की आजकाल पालक सुद्धा मुलांना सहभागी करतात. अरेंज मॅरेज असू दे, लव्ह मॅरेज असू दे, तरी सुद्धा त्यांची मतं विचारली जातात की तुम्हाला काय काय करायचंय, तू पण डिसिजन घे. त्यामुळे मुली पण डिसिजन घेतात की माझ्या आवडीचं काय काय गोष्टी असल्या पाहिजेत, थीम काय असली पाहिजे. बऱ्याचदा मुलीच डिसाईड करतात दोन्हीकडचे ड्रेसेस किंवा नवरा नवरीचे छान थीम बेस्ड कपडे असतील ते कलेक्ट करणे, ऑल्टरेशन्स करणे, पिकअप करणे, त्याचं ट्रायल आहे का कॉस्ट्युम्सची, या सगळ्या गोष्टींची बहुतांश वेळा मुली जबाबदाऱ्या घेतात. आणि मुलांच्याकडे खूप वेगवेगळी त्यांच्या घरातली पण कामं असतात. मुलगी घरामध्ये येणार आहे त्याच्यामुळे त्यांच्या घरातल्या कामांमध्ये सुद्धा जर कुठची पाहुणे मंडळी येणार आहेत तर आचारी सांगायचं आहे का, कारण नेहमीच्या आपल्या मावशी असतील, नंतरचं फर्निचर किंवा घरातले काही बदल करायचे आहेत का, कारण नवीन मुलगी येणार आहे आता आपल्याकडे राहायला. तर त्यांचे टास्क आणि कार्याचे विवाह सोहळ्याचे पण टास्क प्रचंड असतात. त्यामुळे दोन्हीकडे चेकलिस्ट तयार ठेवा. हे तुम्हाला अगदी शेवटच्या आठवड्यापर्यंत, शेवटच्या दिवसापर्यंत माहिती असणार आहे, कारण तुम्ही सगळं लिहून काढलेलं होतं. नंबर 5, गेस्ट लिस्ट मेंटेन करावी. खूप वेळा आपल्याला असं वाटतं की आपल्याला माहितीच आहे आपले पाहुणे कुठचे आहेत आणि हॉलमध्ये तात्पुरती पहिल्या बैठकीची चर्चा होते आणि पाहुण्यांची संख्या आणि नावं काढली जातात. नंतर खूप सारे पाहुणे ऍड होतात आणि ते ऍड झालेले घरामध्ये कम्युनिकेशन नसतं, कारण की प्रचंड कामाचा सपाटा सुरू असतो. एकमेकांची भेटीगाठी पण होत नाहीत, भेटच नाही होत. त्याच्यामुळे वाढलेले पाहुणे सांगितले जात नाहीत आणि मग सगळे आकडे हळूहळू चुकायला लागतात. हे होऊ नये असं वाटत असेल तर एक शांतपणे गेस्ट लिस्ट करा. मला मान्य आहे 5 ते 10 आकडा इकडे तिकडे 100% होतो. म्हणजे 5-10 माणसं वाढली, 5-10 माणसं कमी होणं हे म्हणजे गृहीत धरलेलं असतं. 20, 25, 35, 50 पर्यंत सुद्धा कार्यालयाची ताकद असते. एक्स्ट्रा कोणी आले तर त्यांना खाऊ घालणं आणि सगळ्या गोष्टी मेंटेन होणं. पण त्याच्या पुढे जेव्हा गोष्टी जातात तेव्हा तो गोंधळ आणि आपल्याला लक्षातच येत नाही की एक सेकंद मला माहितीच होतं आईनं मेहंदीच्या कार्यक्रमाला यांना पण बोलवलंय किंवा बांगड्यांच्या कार्यक्रमाला ही का आली आहे, आपलं तर काहीच बोलणं नव्हतं झालं. हे असे सरप्राईजेस मिळत नाहीत, कारण की तुम्ही गेस्ट लिस्ट बनवलेली असते आणि ती मेंटेन केलेली असते. नंबर 6, आपण मेकअप रूम्स बद्दल बोललो, पण चेंजिंग रूम्स सुद्धा असतात, ज्या विना लॉकरच्या येऊ शकतात, विना बाथरूमच्या असतात, बऱ्याचदा पूर्ण फुल मिरर नसलेल्या सुद्धा असतात. पण हरकत नाही, ॲटलिस्ट तिथे आवरण्याची जागा तरी छान असते. कदाचित बेड पण नसू शकतं, पण किमान छोटासा अर्धा आरसा असेल, एखादं बेसिन असेल तरी सुद्धा खूप छान सोय होते घरच्यांची किंवा आलेल्या पाहुण्यांची सुद्धा. किमान 3 ते 4 एक्स्ट्रा चेंजिंग रूम्स असतील, त्या पद्धतीचं कार्यालय किंवा गार्डन जर तुम्ही बुक केलं असेल तर प्रचंड सोय होते. बहुतांश वेळा जे बाहेरून येणारे पाहुणे असतात त्यांना कधी कधी बदलायला वेळ मिळत नाही. कुठे ते दुसऱ्या हॉटेलवरती थांबून मग तयार होऊन येणार आहेत का, तर असंही नाही होत, कारण की ते खूप घरचे आणि जवळचे असतात. पण ते इतके पण घरचे आणि जवळचे नसतात की ते आदल्या दिवशी राहायला येतात. असं हे जे मधलं प्रकरण आहे त्यांना चेंजिंग रूम लागते आणि अशा वेळेला एक्स्ट्राच्या ज्या चेंजिंग रूम आहेत ज्याच्यामध्ये आपल्या मौल्यवान गोष्टी पण नाही आहेत, नवरीचं काहीही प्रकरण तिथे नाहीये, नवरीच्या अगदी घरच्यांचं जे सगळं मेकअप किंवा ज्याला सायडर्स असं म्हणतात, म्हणजे एक असतं ब्रायडल आणि एक असतात सायडर्स ज्याच्यामध्ये करवल्या असतील, बहिणी वगैरे सगळ्या ज्या आहेत एकदम जवळचे, ते सोडून सुद्धा 1 ते 2 चेंजिंग रूम्स असतात. तिथे जाऊन लोक चेक करू शकतात, ज्या आपल्या आत्या मावशा काकवा वगैरे ज्या असतात, ज्या आलेल्या असतात पण राहायला आलेले नसतात, त्या सगळ्यांची सुविधा आणि सोय तिथे खूप छान होते. आणि जे ऍक्च्युअल तुमच्या स्टेजपासून याच्यापासून थोडंसं अवे असेल आणि तिथे तो गोंधळ चालू असला तरी सुद्धा स्टेजवरती तो गोंधळ ऐकू नाही येणार, अशा पद्धतीने चेंजिंग रूम्सची संख्या जास्त असेल तेवढा तो व्हेन्यू उत्तम असं आम्ही सांगतो. नंबर 7,
खाणे में क्या है? खाण्याचं काय करायचं? लग्न कार्यामध्ये जर पाहुण्यांच्या काही लक्षात राहणार असेल, तर नवरीची साडी कदाचित आणि डायरेक्ट खाणं. रबडी कमाल होती किंवा वरण-भात. अरे काय साधा वरण-भात होता, पण काय सुरेख ते ते चाट आयटम आहे ना, आई गं! मी तर 3दा जाऊन घेतला वगैरे. ही वर्षानंतर सुद्धा चर्चा जर कशाची होणार असेल, तर मराठी माणसाला खाऊ घातलं उत्तम, की खूप बरं वाटतं. आपल्यालाही खूप समाधान वाटतं पाहुणे मंडळी जेव्हा जेवून जातात तेव्हा. आता मेन्यू ठरवताना क्वालिटी ओव्हर क्वांटिटी. क्वांटिटी वाढणारच आहे कारण की तेवढ्या मोठ्या संख्येमध्ये त्यांना बनवायचंय. पण मेन्यूमध्ये खूप भारंभार जेव्हा आयटम्स असतात, तेव्हा सगळेच आयटम सगळेजण घेतीलच असं नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं, काही मोजक्या आयटम्सवरती गर्दी होते आणि मग ते संपतात, मग ते अर्ध्या लोकांना मिळत नाहीत, असा सगळा गोंधळ सुरू होतो. त्याच्याऐवजी जर आपण क्वालिटी पदार्थ, मोजके काही आयटम्स, पण तरीसुद्धा अतिशय उत्तम दर्जाची क्वालिटी असलेले, तर लोक पुन्हा पुन्हा जाऊन घेतात आणि वाढून घेतात आणि त्यांना त्याचा आनंद घेता येतो. दुसरा मुद्दा म्हणजे आयत्या वेळेस नवीन केटरिंग. तुमच्या घरामध्ये जर कोणतं कार्य झालेलं नसेल किंवा त्यांच्याकडून तुम्ही कसली सर्व्हिस आधी घेतलेली नसेल किंवा ते त्या लग्न कार्यालयाला हॉलला अटॅच पण नसतील आणि कोणीतरी नवीनच केटरिंगवाले असतील, तर त्यांची रिस्क शक्यतो घेऊ नका. आपल्याला माहीत पण नाही, ज्या लोकांना छोट्या प्रमाणामध्ये करण्याची सवय असते किंवा 100-200चं काहीतरी करण्याची सवय असते, त्यांना डायरेक्ट 400, 500, 1000, 2000 असे आकडे जेव्हा मिळतात, तेव्हा ते त्यांना डिलिव्हर किंवा केटर करता येईलच असं नाही. त्याच्यामुळे ही खूप मोठी रिस्क आहे नवीन केटररची. अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही आजकाल टेस्टिंगची सर्व्हिस सगळे केटरिंगवाले पुरवतात. काही दिवस आधी जाऊन जो आपण मेन्यू निवडलाय त्याच्यातली प्रत्येक गोष्ट जाऊन खाता येते आणि टेस्ट केल्यानंतर कळते की अरे हे यांचं जामच पातळ आहे, अरे देवा ही इतकी पळणारी भाजी आहे, अरे हे इतकं आंबट आहे, हे जरा दाटसर करायला पाहिजे, हे इतकं अगोड काय आहे, याला गोडाचा पदार्थ म्हणतात वगैरे वगैरे. या सगळ्या गोष्टी आपल्याला जेव्हा आधी टेस्टिंगची सर्व्हिस दिल्यामुळे इतकं छान सोय होते ना आपली, की आपली फजिती होत नाही. नंबर 8, मेन्यू डिसाईड करताना दुसऱ्या पार्टीचा पण विचार करावा. मी बऱ्याचदा खूप सारी भांडणं बघितलेली आहेत, की जी म्हणजे आम्ही लग्नाचा मोठा खर्च करतोय किंवा विवाह सोहळ्याचा खर्च आम्ही करतोय, तर आम्हीच मेन्यू डिसाईड करणार वगैरे, वगैरे. हा जरा थोडासा मानसिक मुद्दा आहे, पण महत्त्वाचा मुद्दा आहे जेव्हा आपण ॲक्चुअली लग्न कार्य किंवा विवाह सोहळ्याचं नियोजन करायला बघतोय. खूप आधी येणारा मुद्दा आहे. जेव्हा तुम्ही मेन्यू फायनल करत असताना, तेव्हा विचारलं की बरं वाटतं. दखल घेतली की खूप बरं वाटतं आणि ही दखल न घेतल्यामुळे ना रुसवे-फुगवे झालेले मी बघितलेले आहेत. इव्हन तुम्ही पण असं वाटत असेल तुम्हाला, की तुमच्यापेक्षा जास्त बऱ्याचदा असं असतं ना, काहींना त्याच्यामधलं खूप जास्त कळतं. मी माझं उदाहरण पटकन देते. निंबाळकर फॅमिलीपेक्षा गुमास्ते फॅमिली खूप जास्त फूडी आहे. सुकीर्तवरून आणि सुकीर्तजीच्या चॅनलवरून तुम्हाला कळतच असेल. ते इतके रसिक आहेत आणि इतके मनापासून जेवण बनवणे, खाऊ घालणे किंवा खाणे आणि त्याच्याविषयीची चर्चा करणे किंवा फूड टूर्स वगैरे करणे, ते इतके चोखंदळ आणि खऱ्या अर्थाने खवय्ये आहेत, की आम्हाला असं वाटलं, की यांनाच विचारावं मेन्यूबद्दल आणि तुम्ही जर म्हणाल तर आम्हाला चालेल. पण आपल्याला हेच पाहिजे होतं आणि मग हे बरं लागते का येऊन तिथे टोमणे मारण? नाही, पण मला मी सांगत होते कोथिंबीर वडी नको घ्यायला, तरी त्यांनी ठेवली. बघितले ना वाळली, कोणी हात लावते का त्याला? हे असले प्रकार कार्यामध्ये होतात आणि तसे होऊ नये असं वाटत असेल, तर दोन्हीकडच्या घरांनी महत्त्वाच्या मंडळींनी एकत्रित येऊन मेन्यू डिसाईड करावा आणि लॉक करावा, म्हणजे सगळे आनंदात राहतात. नंबर 9, पाहुण्यांचा वेळ वाचवा आणि त्यासाठी खूप सारे स्टॉल्स लावा. येस, हे माझ्या बाबतीमध्ये आम्ही अनुभवलेलं आहे, त्याच्यामुळे अगदी खात्रीशीर मी सांगू शकते. बऱ्याचदा मेन्यू खूप सुंदर डिसाईड केला जातो. खाण्याचे पदार्थ पण खूप छान असतात. आपल्या बजेटमध्ये उत्तम केटरिंग सर्व्हिस पण मिळते. पण त्या सर्व्हिस बरोबर जे खाण्याचे स्टॉल्स असतात, म्हणजे जे टेबल्स मांडले जातात, गरम-गरम खाणं सर्व्ह केलं जातं. बऱ्याचदा लाईव्ह काउंटर सुद्धा असतो, चाटचे प्रकार असतात, मेन मेन्यू असतो, स्टार्टर्स फिरत असतात. हे सगळं जरी असलं, तरी सुद्धा सर्व्हिस प्रोव्हायडर्स म्हणजे जे तिथे मदतनीस असतात, जे वेटर्स असतात, त्यांचं प्रमाण खूप कमी असतं आणि त्याच्यामुळे टेबलं खूप कमी असतात. एका स्टॉलवरती एकच अन्नपदार्थ जर मिळाला, तर तुम्ही इमॅजिन करू शकता की केवढी मोठी रांग होणार. जर एकाच ठिकाणी स्टार्टर्स आहेत, जर फक्त एकाच ठिकाणी एकच प्रकार आहे जिथे फक्त रोटी मिळते, तर ती भली मोठी रांग लागते आणि पाहुण्यांची संख्या जर जास्त असेल, तर दिसायला लागतं की आपल्याला परत वाढून घेण्यासाठी ताट हातामध्ये आहे, किती मोठ्या रांगेतून जावं लागेल आणि ही रांग अजिबातच कमी होताना दिसत नाहीये. असं झाल्यामुळे काय होतं की ताटामध्ये एक्स्ट्रा वाढून घेतलं जातं, कारण परत उठून कोण घेणार, परत एकदा या लाईनमध्ये कोण थांबणार आणि त्याच्यामुळे जास्त जे अन्न ताटामध्ये घेतलं जातं ते वाया जातं. त्याच्यामुळे जसं आपण खूप उत्तम मेन्यू निवडतोय, त्याच पद्धतीने केटरिंग सर्व्हिसमध्ये खूप चांगले मदतनीस, वेटर्स, स्टार्टर्स असतील तर ते ओपन याच्यामध्ये आधीच सर्व्ह करा. 2-2, 3-3 जर स्टॉल्स लावता आले, तर प्रचंड वेळ वाचतो. म्हणजे 2 लाईव्ह काउंटर्स आहेत, 2 चाटचे काउंटर्स असतील, संख्या जास्त असेल तेव्हा स्पेशली हा मुद्दा लागू होतो. जेव्हा तुमच्या पाहुणे मंडळीत छोटेखानीच कार्यक्रम आहे, तेव्हा ऑफकोर्स सगळ्यांना वेळ पण मिळतो. अशा वेळेला तर पंगती जरी उठल्या, म्हणजे एकानंतर दुसरा जेवणार आहे आणि बफे पण नाहीये, तरी सुद्धा ती सोय होतेच, गैरसोयच होत नाही, कारण की संख्याच कमी असते. नंबर 10, लग्नाचे फोटोग्राफर्स किंवा व्हिडिओग्राफर्स कसे निवडायचे? त्यांचं आधी काम बघून आणि तेही वेडिंगचंच काम बघून.
वेगवेगळ्या पद्धतीची फोटोग्राफी असते, पण एक फोटोग्राफर दुसऱ्या पद्धतीच्या फोटोग्राफीमध्ये उत्तम काम करेलच असं नाही. अनफॉर्च्युनेटली मला हे सांगायचंय, जर तुमच्यापैकी कोणी जर फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीमध्ये असेल, तर तुम्ही हे प्रामाणिकपणे मान्य करा, कारण मी आता खूप खरं बोलतेय. इव्हेंट्सची फोटोग्राफी ह्याला एक खूप वेगळं कौशल्य लागतं. आता आपण जे बसलोय YouTube किंवा सोशल मीडिया आणि त्या पद्धतीचा कॉन्टेंट तयार करणे, स्टोरी टेलिंग याच्यासाठी वेगळ्या पद्धतीची फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी लागते. वाईल्ड फोटोग्राफी किंवा प्रॉडक्ट फोटोग्राफी वगैरे वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये वेगवेगळी कौशल्य लागतात. पण एखादा नामवंत फोटोग्राफर आहे किंवा काका, मावशी, आत्या, बाबांच्या ओळखीचं कोणीतरी आहे आणि म्हणून जर आपण त्या फोटोग्राफरला अपॉइंट केलं, तर मात्र आपली फजिती होऊ शकते. बऱ्याचदा आपल्याला कळतच नाही की आपण ह्याला काय सांगतोय आणि हा आपल्याला काय सांगतोय आणि सगळा गोंधळ उडून जातो आणि मग नंतरचा रिझल्ट तेवढा चांगला येईलच असं नाही. आजकाल सगळ्याचे व्हिडिओग्राफर्स, फोटोग्राफर्स आहेत, स्पेशली वेडिंग इव्हेंट्स रिलेटेड. त्या सगळ्यांचे Instagramचे पेजेस असतात. त्याच्यावरती त्या अकाउंटवरती जाऊन बघायचं, आधीचं काम बघायचं. तुम्हाला अशा पद्धतीचे फोटोग्राफी आवडतेय का? हे तुमच्या लक्षात आल्यानंतर तुम्हाला काय हवंय हे तुम्ही त्यांना एक्झॅक्टली सांगू शकता. कधी हवंय हे पण एक्झॅक्टली सांगू शकता. कारण की सोशल मीडियामुळे आजकाल काही फोटोज लिटरली सेम डे सुद्धा ते तुम्हाला देतात आणि तुम्हाला रात्रीच्या वेळेला सेम डे किंवा काही तासात सुद्धा ते पोस्ट करता येतात. हायली एडिटेड उत्तम शॉट्स जर तुम्हाला पोस्ट करायचे असेल तर ते सेम डे सुद्धा मिळतात. त्याचे काय काय पुढे पुढे करायचं आहे हे सुद्धा आधी बोलून घ्यायला पाहिजे. नंबर 11, जी व्हिडिओग्राफर आणि फोटोग्राफरची टीम आहे त्यांच्याबरोबर आधीच सगळ्या गोष्टी बोलून घ्या आणि त्याच्यातली महत्वाची गोष्ट बोलून घ्या मध्ये व्हेन्यू, तुमचे कपडे आणि तुमची थीम काय असणार आहे, स्टेजची बाजू काय आहे, पाहुण्यांकडची बाजू काय आहे, मंडप नावाचा प्रकार आहे का, कुठच्या वेगळ्या एंट्री गेट मधून येणार आहात का, त्यामुळे तुम्हाला कुठचे कुठचे फोटोज अवलंबून आहेत, हे का मी सगळं बोलतेय आणि का सगळं आधीच बोलून घ्यायचं. निराशा होत नाही आणि त्याच्याप्रमाणे पॅकेजेस ठरवता येतात. जर आपलं छोटेखानी लग्न आहे, जर आपलं बंद कार्यालयामधलं लग्न आहे, तर आपल्याला खूप प्रचंड मोठ्या प्रमाणातले ड्रोन आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात मधली अशी सिनेमॅटिक व्हिडिओग्राफी वगैरे आणि ट्रेडिशनल व्हिडिओग्राफी पण त्याच्यामध्ये आहे आणि सगळा एंड टू एंड कार्यक्रम मी आता शूट केलेला आहे. त्याचा काहीच उपयोग होत नाही, कारण की जसाच्या तसा अख्खा कार्यक्रम आपल्याला सुद्धा आपला पुन्हा बघावासा वाटत नाही. आपल्याला महत्वाचे, मोजके, भावनिक आणि त्यातल्या त्यात आनंदाचे क्षण मात्र 100% बघायला आवडतं. लोकांनाही दाखवायला आवडतं, आपल्या घरच्यांनाही पुन्हा पुन्हा ते बघायला आवडतं. त्याच्यामुळे तुम्ही ते पॅकेजेस जर आधीच डिसाईड केले, उदाहरणार्थ काय तुम्हाला सिनेमॅटिक व्हिडिओग्राफी पाहिजे आणि काही कॅन्डिड फोटोज पाहिजेत, बरोबर, तर तुम्हाला पूर्ण एंड टू एंड संपूर्ण कार्यक्रम शूट करायला नको आहे स्टेजवरचा चालू असलेला आणि ते फार बरंही दिसत नाही ट्रेडिशनली याच्यामध्ये. तर तुम्ही तसं बोलून घेऊ शकता. त्याच्यामध्ये बजेट सुद्धा कंट्रोलमध्ये होऊ शकतं आणि सगळ्यात पहिला जो आपण मुद्दा जो सांगितलेला खर्चाचा, ज्याच्यामध्ये फोटोग्राफी व्हिडिओग्राफीचा मुद्दा आहे, तो इथे आपण आळा घालू शकतो आणि बजेट कंट्रोलमध्ये आणू शकतो जेव्हा आपण आधीच पॅकेजेस ठरवतो. नंबर 12, डेकोरेशन कसं असावं. आता बजेट पुन्हा एकदा हालण्याची ही महत्वाची गोष्ट म्हणजे डेकोरेशन. जितकं करू तितकं कमी. एंट्री गेटला फुलपाखरासारखे काचेचे फुलपाखरं घातलेले फॉरेनर डान्सर्स येण्यापासून ते म्हणजे आता हवेमध्ये लाखो रुपयाचा चुराणा करून फटाका उडवणे वाटेल ते होऊ शकतं डेकोरेशनच्या अंडर आणि तिथे सगळं बजेट हालायला लागतं. कित्येक लग्नांमध्ये तर मेन्यूपेक्षा सुद्धा सगळ्यात जास्त खर्च हा डेकोरेशनचा येतो. आता याच्यामध्ये तुम्ही कशा बारीक बारीक गोष्टी असतात आणि जिथे तुम्ही पैसे वाचवू शकता ते म्हणजे खरी फुलं, खोटी फुलं. फुलांनी डेकोरेशन सुंदर होणार तर आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण बऱ्याचदा खऱ्या फुलांची प्रचंड किंमत असते आणि त्याच्यामुळे डेकोरेशन महाग जातं. बऱ्याचदा आर्टिफिशियल फुलं आता इतक्या चांगल्या क्वालिटीची येतात की ती एकदम मागच्या बाजूला असतील किंवा नवरा नवरीच्या मागे जे दर्शनी भागामध्ये आहे तिथे तुम्ही खरी फुलं लावू शकता. जो इतर भाग आहे तिथे तुम्ही आर्टिफिशियल फुलांनी सुद्धा सजवू शकता आणि त्याच्यामुळे तुमचे पैसे वाचू शकतात. खूप वेळा कार्यालयाबरोबर हॉल गार्डन व्हेन्यू बरोबरच त्यांचाच डेकोरेशन वाली इव्हेंट प्लॅनर पुश केला जातो आणि त्याच्यामुळे ते सगळं बजेट हालायला लागतं. पण त्यांना मोजक्या पद्धतीच्या सेट थीममध्ये काम करण्याची सवय असते. तुम्हाला मात्र कोणीतरी कमाल Instagram किंवा कुठूनही जर चांगला इव्हेंट प्लॅनर मिळाला, डेकोरेशनसाठीचा व्यक्ती मिळाली की जे खूप क्रिएटिव्हली तुम्हाला पाहिजे तसं कमाल गोष्ट करू शकतात, खतरनाक क्रिएटिव्हिटी उधळू शकतात, पण तरी ते बजेटमध्ये होईल अशा पद्धतीनं स्मार्टली कोणी करणारा असेल तर ते नक्की 100% तुम्ही ट्राय करू शकता. आजच्या इव्हेंट प्लॅनिंगसाठी आपला विवाह सोहळा उत्तम व्हावा याच्या रिसर्चसाठी सुद्धा डिटेल्ड क्रिएट्रिक्सची मदत आम्ही घेतलेली, त्यांचे लिंक आणि हे देऊ आणि हा अजिबात स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही. त्यांच्याबरोबर आम्ही आधी काम केलेलं आणि ते काम आवडतंय म्हणून मी आता फक्त इथे सजेस्ट करत आहे. नंबर 13, मेकअप आर्टिस्ट कसा निवडावा. याच्यावरचा ब्रायडल सिरीजमध्ये लगीन बिगिन्समध्ये वेगळा व्हिडिओ येणार आहे, पण तरीही इथे हा मुद्दा विवाह सोहळ्यामध्ये आला पाहिजे म्हणून मी हा मुद्दा घेतलेला आहे. 3 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या.
आधी त्या प्रोफेशनल मेकअप आर्टिस्टचं काम बघायचं. आपल्याला काम बघितल्यानंतर लगेचच कळतं की त्यांना हायर करायचं का. काम कसं बघायचं? विना फिल्टर लावलेलं काम बघायचं. प्रत्यक्षात जाऊन त्यांना असं सांगायचं, कोणताही फिल्टर, हायली एडिटेड फोटोज न बघता मला प्लीज सांगा, दाखवा की तुम्ही ऍक्च्युली कसं मेकअप करता. आणि विना फिल्टर लावलेले मेकअपचे सॅम्पल्स, फोटोज आणि व्हिडिओज त्यांना मागायचे. याच्यावरून आपल्याला त्यांचे कौशल्य, त्यांचे मेकअप प्रॉडक्ट्स, त्यांची चलाखी म्हणजे पटापट त्यांचं करण्याचं कौशल्य, सगळ्याच गोष्टी पॅकेजेसमध्ये आपल्या बजेटमध्ये बसतात का आणि त्यांनी सांगितलेली किंमत ही खरोखरीच योग्य आहे का, हे आपल्याला ठरवता येतं. एक दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांचं काम बघितल्यानंतर किती लोकांचा त्यांना मेकअप करायचा आहे. बऱ्याचदा पॅकेजेस असतात, त्यामुळे त्या पॅकेजेसमध्ये सुद्धा फक्त ब्रायडल आहे का, की सायडर्स पण आहेत, इतर लोक पण आहेत, सगळ्या गोष्टी बोलून घ्यायच्या. याच्यावरती पैसे अवलंबून आहेत, याच्यावरती वेळ अवलंबून आहे, याच्यावरती तुमचा मुहूर्त आणि सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. आणि इथे बजेट पुन्हा एकदा खूप महत्वाचं ठरतं आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी बोलून घ्यायच्या. तिसरा महत्वाचा मुद्दा, शक्यतो ब्रायडल मेकअप, कारण की जी नवरी मुलगी आहे तिचे प्रचंड लुक्स असतात, वेगवेगळे लुक्स असतात आणि त्याच्यामुळे तिच्यावरती डेडिकेटेड प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट पाहिजे. आणि फक्त एक व्यक्ती नाही, तिची एक टीम पाहिजे लिटरली. आणि ती टीम इतरांना म्हणजे जे सायडर्स आहेत, फॅमिलीज आहेत, त्यांना सर्व्हिस प्रोव्हाइड करणारी नको. तिचा वेगळा मेकअप रूम पाहिजे, तिची व्हॅनिटी तिथे पाहिजे, तिथे कोणाचेच ढवळाढवळ नको. ऑलरेडी लुक्स फिक्स झालेले आहेत आणि जे ब्रायडल मेकअप करणार आहे तिचं जे पॅकेजिंग आहे, हेअरस्टाईल असेल, ड्रेपिंग असेल, सगळ्या गोष्टी तेच पुन्हा एकदा सायडर्सना म्हणजेच फॅमिलीजना, जवळचे कोणी पण एक्स्ट्रा नव्यानं आमचं पण हे लावून दे गं, ते लावून दे गं वगैरे हे चालणार नाही. कारण की त्यानं सगळ्या गोष्टी डिले होत जातात आणि मग आपण नाराज होतो आणि लग्नाच्या दिवशी आपली तारांबळ होते. कारण की आपलीच मेकअप आर्टिस्ट दुसऱ्या कोणाच्या आणि बोलता तरी येत नाही, आपल्याच घरातल्या कोणाचं तरी आवरत बसते आणि आपलं मात्र राहून जातं आणि मग चिडचिड व्हायला लागते. हे होऊ नये म्हणून तुमचा म्हणजे खास नवरीसाठीची पूर्ण टीम वेगळी पाहिजे आणि सायडरसाठीची टीम वेगळी पाहिजे. नंबर 14, एक्स्ट्राच्या गोष्टी. एक्स्ट्रा म्हणजे काय? ड्रोन, रथ, फॉग, एंट्रीला डान्सर्स आणणे, सगळ्या एक्स्ट्राच्या गोष्टी. आणि ह्या एक्स्ट्राची लिस्ट इतकी मोठी असते की लग्न कार्य एका बाजूला आणि याचं बजेट एका बाजूला ठेवावं, त्याच्यामध्ये वेगळं लग्न होईल. इतकी मोठी ही एक्स्ट्रा कार्यक्रमांची, एक्स्ट्रा वस्तूंची, डिमांड्सची लिस्ट व्हायला लागते. आता ह्या गोष्टी खूप आधी, किती आधी, 2-2, 3-3 महिने आधी बुकिंग करून ठेवायच्या. शक्यतो इव्हेंट प्लॅनर बरोबर असतील आणि त्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी किंवा जे स्टेज बरोबर डेकोरेशन वगैरे पुरवणार आहेत त्यांच्याचकडून खूप आधी बुकिंग केल्या तर त्या प्रचंड स्वस्तात जातात. परंतु आयत्या वेळेस मुलीकडचे, मुलाकडचे किंवा तुम्हालाच असं वाटलं, त्यांना तसं वाटलं, असं म्हणून डिमांड केली गेली आदल्या दिवशी, त्या आठवड्यात, त्या महिन्यामध्ये, तर सगळ्यांना माहिती असं लग्न सराईच्या दिवसामध्ये पैसे मागायचे आहेत. तुम्ही इमॅजिन करू शकत नाही, 4-4, 5-5 पट पैसे गोष्टींचे वाढतात आणि मग तेवढे पैसे हौस आहे नाहीतर रुसारुशी होईल म्हणून मोजावे लागतात. त्याच्यामुळे इव्हेंट प्लॅनिंग होताना इव्हेंट प्लॅनरला स्टेज डेकोरेशन्स थीम आपली पक्की होते तेव्हाच या गोष्टी फायनल करायच्या. नंबर 15, कार्ड्स. छान गोष्ट अशी आहे की आता सगळीकडे डिजिटल पत्रिकांना स्वीकारलेलं आहे डिजिटल इंडियामध्ये आणि मला त्याचा इतका आनंद वाटतोय. यानं खूपच आपले पैसे वाचलेले आहेत. जे काही ग्राफिक डिझायनर्स वगैरे असतील त्यांच्याकडून आपल्याला जशी पाहिजे तशी पत्रिका बनवून चक्क व्हॉट्सअपवरती सगळ्यांना पाठवली जाते. त्याला ग्राह्य धरून लोक हे आवर्जून येतात जरी व्हॉट्सअपवरती पाठवलेलं असलं तरी सुद्धा, आणि त्यानं खूप छान सोय झालेली आहे. पण तरी सुद्धा पत्रिका छापणे, घरामध्ये जाऊन देणे, वाटणे आणि त्याच्यामध्ये आजारी पडणे, कारण की बाहेरगावी जाऊन, लांब जाऊन घरामध्ये मान ठेवून पत्रिका दिली जायची आणि याच्यामुळे वधू पिता आणि माता किंवा वर पिता आणि माता घरातले सगळे प्रचंड दमून जायचे आणि अगदी शेवटपर्यंत तो गोंधळ चालायचा. या सगळ्याचं सोल्युशन म्हणजे डिजिटल पत्रिका आहे. परंतु मी समजू शकते की काही ठिकाणी डिजिटल पत्रिकांबरोबर छापील पत्रिका सुद्धा देण्याची पद्धत आहे. स्पेशली जवळच्या लोकांना तरी नक्कीच दिली जाते. आता जर छापील पत्रिका असेल तर सध्या मिनिमलिस्टिक कार्डचा इतका सुंदर ट्रेंड आहे, जी आपल्यासारख्यांसाठीची सोय आता झालेली आहे. त्याच्यामध्ये चक्क मुलीचं नाव, मुलाचं नाव, एखादी कुठची तरी मस्त कोट किंवा काहीतरी छानसं एखादं वाक्य वगैरे लिहिलेलं असतं. चक्क कुठे लग्न आहे, कधी लग्न आहे, किती वाजता लग्न आहे, एवढंच त्या पत्रिकेवरती असतं. कोणाचीच नावं, आडनावं, हे करा, ते करा, ते करा, आणा, काहीच लिहिलेलं नसतं. त्याच्यामुळे घरचे सगळे नातेवाईक आणि आमचं पत्रिकेवर नाव नाही वगैरे असं करून आता कोणीही भांडत नाही. त्यात मिनिमॅलिस्टिक वेडिंग कार्ड्स, इंडियन वेडिंग कार्ड्स असं म्हणून तुम्ही पिंटरेस्ट नावाचं ॲप आहे. जे आता सध्या पिंटरेस्ट वापरतात त्यांना ही टिप ऑलरेडी माहिती असेल, पण ज्यांना माहित नाही त्यांना सांगते.
असंख्य वेगवेगळ्या डिझाईन्स, फोटोज, आयडियाज, सगळ्या छान छान कल्पकतेला वाव मिळणाऱ्या गोष्टींचं शेअरिंग तिथे चालतं, एक्सप्लोरिंग तिथे चालतं. ते तुम्ही सेव्ह करू शकता. वेगळा फोल्डर बनवायचा पिंटरेस्टच्या त्या कार्ड्सचा, मिनिमलिस्टिक जे जे तुम्हाला पाहिजेत ते तुमच्या होणाऱ्या आहोंबरोबर तुम्ही शेअर करू शकता. आणि त्या पद्धतीनं दोन्ही कार्ड्स, दोन्ही घरातले कसे साधारण आपण जायचंय, कसं छापून घ्यायचंय, तेवढी मोजके कार्ड्स तुम्ही छापून घेऊ शकता. नंबर 16, महागड्या वस्तूंची काळजी कशी घ्यायची. विवाह सोहळ्यामध्ये प्रचंड धावपळ होते, असंख्य लोकांची गर्दी होते. सगळ्या लोकांना पुन्हा एकदा नवऱ्या मुलीला पुन्हा मेकअप रूम मध्ये जाऊन सुद्धा भेटायची इच्छा असते. त्याच्यामुळे आपण सगळ्यांना अडवू शकत नाही. फक्त चेंजिंगच्या वेळेला कडी लावली जाते, नंतर सगळे इकडून तिकडे येत जात असतात. सगळीकडे मस्त गोंधळ चालू असतो कितीही नियोजन केलं तरी. पण तरी सुद्धा गिफ्टिंग मध्ये काही आलेली पाकिट असतील, पैसे असतील, काही वस्तू असतील, देण्या घेण्याच्या वस्तू ज्या तेव्हा तेव्हा द्यायच्यात, अशा वेळेला मी म्हटलं तसं असाच आपल्याला हॉल बुक करायचा आहे, व्हेन्यू बुक करायचा आहे जिथे लॉकर्सची सुविधा आहे. समजा सुविधा नसेल तर काय करायचं, बॅगा घेऊन जायच्या. कारण की आई आणि वडील यांच्याकडे ठेवलं का तिच्याकडे, अरे पण मी काकूकडे दिलेलं, काकू म्हणले नाही मला कोणीच नाही दिलं, मला वाटलं की ते तिथेच ठेवायचंय, अरे यार मला कळलंच नाही. अशा याच्यामध्ये कुणी कुठे ठेवलं, काय ठेवलं, सोनं गायब होतं, चांदी गायब होते, ताट वाट्या, असंख्य महागाच्या वस्तू गायब होतात आणि कळत नाही कोणाला. आपण ब्लेम करू शकत नाही, किती कॅमेराने हे असतील तरी गोंधळामध्ये कोणी काय उचललं हे दिसत सुद्धा नाही त्या सीसीटीव्ही मध्ये. त्याच्यामुळे हे तुमच्या बाबतीत होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर सुटकेसेस, मोठ्या मोठ्या सुटकेसेस न्यायच्या, काही रिकाम्या गेल्या तरी चालतील आणि त्याला लॉकिंग सिस्टीम नंबर्सची असावी, चावीची नाही. कारण चावी सुद्धा हरवते. पुन्हा एकदा यांच्याकडे चावी दिलेली, त्यांच्याकडे अरे मग ती गेलीच, हो तिची गाडी होती, तिची फ्लाईट होती, अरे पण तिच्याकडे चावी दिलेली, सगळं म्हणजे चावी सुद्धा बॅगांची हरवते. आणि मग हेच करत बसायचं ज्याला लॉकिंग सिस्टीम आहे नंबर्सची, आणि त्याचे मोजके जे नंबर्स आहेत ते फक्त आई किंवा बाबा किंवा आपल्याला माहिती आहेत, अशा ह्यानं त्या बॅगा आपल्या नवरीच्या मुख्य मेकअप रूम मध्ये असाव्यात. नंबर 17, कार्यक्रमाची रचना कशी असावी. साधारण हॉलचं भाडं, गार्डन, व्हेन्यूचं भाडं सकाळी 7 ते संध्याकाळी 4 पर्यंत काही तासांप्रमाणे असतं, किंवा संध्याकाळी 6ला आपल्या ताब्यामध्ये मिळालं ते दुसऱ्या दिवशीच्या संध्याकाळी 4 पर्यंत. अशा पद्धतीनं साधारण स्टँडर्ड रेट्स असतात. काही लोक तुमच्या पद्धतीनं मस्त कस्टमाइज सुद्धा करून देतात. आता साधारण विधी किंवा फेरे आणि मंगलाष्टका असे जर लग्न कार्यामध्ये त्या दिवशीचे विवाह सोहळ्यामधले कार्यक्रम जर पकडले तर विधी किंवा फेऱ्यांच्या वेळेला शक्यतो खूप जवळची मंडळी असतात, पण मंगलाष्टकांच्या वेळेला मात्र मुहूर्ताप्रमाणे सगळेजण वेळेत तिथे हजर राहतात. आणि शेवटच्या मंगलाष्टकानंतर सगळ्यांचं लक्ष तिचे वास येणारे गरम गरम पुऱ्या सुरू झालेल्या वगैरे असतात तिकडे जायला लागतं. त्याच्यामुळे निघण्याची पण पाहुणे मंडळींना घाई असते. अशा वेळेला विधी सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये जर उरकले आणि त्याच्याही आधी येणार त्या कोवळ्या म्हणजे आहा, सुरेख तो असा सोनेरी प्रकाश जेव्हा असतो तेव्हा फोटोशूट कोणीही हजर नाहीये. कारण प्रत्येक जण आम्ही जसे कॅमेराला अतिशय सरावलेलो असतो, हजारो लाखो करोडो मंडळी बघत असली तरी सुद्धा फोटोज आणि कॅमेरा आणि व्हिडिओची सवय झालेली असते. प्रत्येक जण तसा असेलच असं नाही. खूप जण आपल्याला बघतायत आणि तरी मला तिच्या हातात हात घालून, मिठी मारून, काय 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 वेगवेगळ्या पोजेस द्यायला सांगतात, तेव्हा लोक ऑकवर्ड होतात. कारण की खूप सारे पाहुणे आपल्याकडे बघायला लागलेले असतात आणि भरपूर छान हॉल किंवा कार्यालय सगळं भरतं तेव्हा मंगलाष्टकांना सुरुवात होते. अशी रचना शक्यतो सगळ्यांच्या सोयीची जाते. मध्ये लुक चेंज वगैरे जरी असला तरी सुद्धा पाहुण्यांना दिलेल्या वेळेप्रमाणे ते सगळं बसतं आणि लुक्स पाहुण्यांना वेटिंग करायला लावणे आणि त्याच्यानंतर ते जे कॉस्ट्युम्स आणि मेकअपचे लुक्स, हे सगळं मेकअप आणि कपडे आणि त्याची खरेदी आणि त्याचा डिसिजन या व्हिडिओमध्ये येणार आहे. त्याच्याविषयी आता बोलणार नाही. नंबर 18, एका दिवसामध्ये किती फंक्शन्स असावेत किंवा कार्यक्रम असावेत. 2 पेक्षा जास्त नाही. आपल्याला सुटसुटीत वेळ मिळतो कॉस्ट्युम चेंज करायला, लुक चेंज करायला, ड्रेस छान बदलून आपल्याला संपूर्णपणे आधीचा लुक चेंज करून दुसऱ्या लुकमध्ये जाण्यासाठी लोक आहेत ना आधीचा लुक काढावा लागतो. ह्या वेळेचं गणित करत नाहीत. जेव्हा आपल्याला विधीमध्ये कोणीतरी येऊन भरमसाठ हळद कुंकू लावतं, सगळे ते बऱ्याचदा गोष्टी डोक्यावरती पडलेल्या असतात, सगळ्याच चेंजिंग जेव्हा करायचं असतं तेव्हा आधीचा मेकअप, लिपस्टिक्स, आय मेकअप जर आपल्याला बदलायचा असेल तर तो काढणे आणि मग त्या स्किनला नॉर्मलाइज करणं, कारण घासल्यानं आग होते, लाल होतात गोष्टी, पुन्हा एकदा तिथलं टचअप करून मग मेकअप करणे आणि मग ऑफकोर्स हेअर चेंज किंवा कॉस्ट्युम चेंज असेल, ड्रेस चेंज असेल, या सगळ्यामध्ये वेळ जातो. दुसरी गोष्ट म्हणजे एका पाठोपाठ एक नाटकाचा प्रयोग लावल्यासारखा, आणि मग ऍक्टरला पण आठवत नाही की कुठल्या प्रयोगात मी काय बोललो म्हणून, त्या पद्धतीनं होतं. पूर्ण धावपळ सुरू होते. सेम दिवशी संगीत ठेवलं, हळद ठेवली, एंगेजमेंट ठेवली आणि सेम दिवशी जर तुम्ही लग्न विधी सगळ्याच गोष्टी एकाच वेळी उरकल्या तर इश्यू काय होतो, खूप लोकांना वाटतं की 2-2 वेगवेगळे कार्यक्रम कशाला करायचे, बजेट पण वाढतं, पाहुणे मंडळी पण परत परत येणार नाही. हा अतिशय प्रॅक्टिकल मुद्दा आहे. पण
तुम्हाला छोटेखानी पण हे सगळं करता येतं. ज्या दिवशी मेहंदी आहे त्याच दिवशी संगीत ठेवता येतं, किंवा ज्या दिवशी घाणा बांगड्याचा बांगडे भरण्याचा कार्यक्रम होणार आहे त्याच दिवशी तुम्ही डान्स वगैरे सगळं करू शकता. आदल्या दिवशी अतिशय मोजक्या लोकांच्या बरोबर छोटासा घरगुती मेहंदीचा कार्यक्रम करू शकता. अशा पद्धतीनं टेरेस किंवा छोटासा एखादा एरिया क्लब वगैरे असतो सोसायटीचा, असं काहीतरी बुक करून सुद्धा हे सगळं आदल्या दिवशी उरकता येऊ शकतं. पण एका दिवसामध्ये खूप सारे कार्यक्रम घुसडवले तर हा जो मधला ड्रेस चेंजचा वेळ आहे हा कोणीच मध्ये पकडत नाही, आणि पाहुणे वाट बघत बसलेले असतात आणि नवरा आणि नवरी फक्त कपडे बदलत असतात आणि तयार होत असतात आणि सगळी धावपळ होते. नंबर 19, लीगल मॅरेज म्हणजे मॅरेज सर्टिफिकेट जेव्हा मिळवायचं असतं ते काम कधी करावं? मी असं सांगेन, विवाह सोहळ्याच्या आधीच करावं. चांगलं आठवडाभर आधी जमलं तरी चालेल. त्याचं कारणच असं, लीगल फॉर्मॅलिटीज ज्या आहेत म्हणजे मॅरेज सर्टिफिकेट मिळण्यासाठी मुळात आपल्याला त्याचं बुकिंग करावं लागतं. त्या तारखेला त्या दिवशी बरोबर जावं लागतं, साक्षीदारासहित जाऊन सही करावी लागते. त्यातही आपण छान थोडेसे पारंपरिक कपडे घालून गेलो तर ते मस्त खूप पटकन सुटसुटीत वेळेत होतं, आपल्याला सर्टिफिकेट सुद्धा वेळेत मिळतं. पण विवाह सोहळ्यानंतर करू बुवा असं जर तुम्ही म्हणालात तर जेव्हा ती सगळी धावपळ कार्यक्रमाची सुरू होते आणि बॅक टू बॅक कार्यक्रम येतात, घरी पाहुणे मंडळी आलेली असतात आणि त्याच्यानंतरचे सगळे पूजा कार्य जर काही असेल तर ती सुरू होतात, त्याच्यानंतर हनीमूनचं प्लॅनिंग सुरू होतं आणि या सगळ्यामध्ये सर्टिफिकेट राहतं बाजूला. स्व अनुभवातून मी असं सांगते की या सगळ्या लीगल फॉर्मॅलिटीज शक्यतो आपल्या विवाह सोहळ्याच्या आधी झाल्यात, आधी छान पार पडल्या तर सगळ्या गोष्टींचं वेळेचं नियोजन उत्तम होतं. नंबर 20, शेवटचा पण सर्वात महत्वाचा मुद्दा, आणि हा ऐकल्याशिवाय प्लीज व्हिडिओ अजिबात बंद करू नका, ते म्हणजे तुमचं लग्न ठरून तुम्ही अजून तारीख सुद्धा पक्की केलेली नाहीये आणि तुम्ही हॉल सुद्धा अजून पक्का केलेला नाहीये, तेव्हा जर सगळ्यात पहिलं काय काम करायचं असतं तर गायनकोलॉजिस्टला जाऊन भेटायचं असतं. आपल्या वैवाहिक आयुष्याला सुरुवात होणार आहे, तशीच आपल्या सेक्शुअल लाईफला पण सुरुवात होणार आहे, आणि ते हेल्दी व्हावं, ते आनंदाचं व्हावं, ते सुखकर व्हावं आणि सहज सोपं व्हावं, त्याच्यात कॉम्प्लिकेशन्स येऊ नयेत. आपल्याला काही गैरसमज असतील, काही गोष्टी आपल्या उगाचच मनात असतील, कशाची तरी भीती वाटत असेल, कशाच्या बाबतीत तरी एन्झायटी असेल, सगळं बोलण्याचं ठिकाण आणि सगळ्याचं उत्तम काउन्सिलिंगचं ठिकाण म्हणजे उत्तम गायनकोलॉजिस्ट. ते डॉक्टर पण निवडताना असे निवडावेत, मेल असू दे नाहीतर फिमेल असू दे, असे डॉक्टर निवडावेत की जे आपल्याला वेळ देतील आणि थोडंसं काउन्सिलिंग पण करतील. काउन्सिलिंग पण करणारे आणि उपचार पण करणारे असे डॉक्टर मला असं वाटतं आयडियल डॉक्टर असतात. त्यांच्याकडे जेव्हा आपण जातो, मी आणि सुकीर्त गायनकोलॉजिस्टकडे गेलेलो खूप आधी, लग्नाची तारीख सुद्धा ठरवण्याच्या आधी, जेव्हा आता लग्न पक्क झालं आणि आता सगळ्या इव्हेंट मॅनेजमेंटला सुरुवात करायची, तेव्हा तिथे जाऊन आम्ही सगळ्या गोष्टी समजावून घेतलेल्या होत्या. पिरियड्स कधी येतात, हेल्थचं चेकअप, दोघांच्या टेस्ट असतील तर त्यांनी छान समजावून पण सांगितलेलं होतं. उगाचच आपल्या डोक्यामध्ये काही गैरसमज असतात तर त्या लिटरली डायग्राम्स काढून, आकृत्या, त्यांच्याकडे चित्र असतात, हसत खेळत तुम्हाला मेडिकल पद्धतीनं त्याचं एज्युकेशन म्हणून, शिक्षण म्हणून त्या सेक्शुअल सगळ्या आता आपल्या नवीन जर्नीला आपण सुरुवात करायची असते, आणि ते डॉक्टर खूप उत्तम करतात. सगळे गैरसमज दूर होतात, त्याच्यानंतरचे प्रिकॉशनरी मेजर्स घेतले जातात. विचित्र पद्धतीनं पाळी, पिरियड्स पुढे ढकलण्यासाठीच्या गोळ्या मुली लग्नाच्या आधी घेतात आणि मग सगळं बिघडतं, कारण स्ट्रेस वाढतो, धावपळ वाढते. त्याच्यामुळे पाळीच्या सगळ्या तारखा ऑलरेडी हे झालेल्या असतात आणि त्याच्यामध्ये स्ट्रॉंग गोळ्या घेतल्या जातात, मुली आजारी पडतात. त्याच्यानंतर हनीमूनच्या तारखा, मग ते पिरियडचे सायकल, सगळे जे आपले प्रश्न आहेत ना ते त्यांना विचारावेत, आणि सगळ्या गोष्टी छान आपल्याला वाटतंय म्हणून किंवा गुगल करताय म्हणून किंवा मैत्रिणीनं काहीतरी गोळी खाल्ली, पुढे बिडे मागे अलीकडे ढकलण्याची पाळ्या, हे असलं प्रकार करायचे नाहीत. हे आयुष्यभरासाठीचं भयंकर घातक असतात. हे अशा गोळ्या अशा स्वतःहून घ्यायच्या नाहीत. कोणतं बेस्ट प्रॅक्टिसेस आहेत प्रिकॉशनरी मेजर्सचे, नंतरच्या हेल्दी सेक्शुअल लाईफसाठीचे काय काय करता येईल, हे सगळं आधी जाऊन छान बोलून घ्यायचं. त्याचं कारण असं, हे घरात बोलता येत नाही, हे दुसऱ्या कोणाशी बोलता येत नाही, काहीतरी कुठून कुठून तरी ऐकलेलं असतं, आणि हे सगळं बोलण्याचं उत्तम ठिकाण त्याच्यातला मेडिकल एक्सपर्ट असतो त्याच्याकडे असतं. त्यामुळे आधी ती व्हिजिट करायची. नवरा नवरी आणि ते कुटुंब जेव्हा एकत्र बसतं तेव्हा मुळात लग्न ठरवताना काय बोलाचाली व्हायला पाहिजेत, कोणत्या गोष्टींचं डिस्कशन 100% व्हायला पाहिजेच, याच्यावरचा वेगळ्या विचारांची देवाणघेवाण होऊन उत्तम आनंदात कार्य पार पडावं, यासाठीचा व्हिडिओ केलेला आहे. या व्हिडिओ नंतर तो व्हिडिओ बघायला विसरू नका, आणि लगीन बिगिन्स या सिरीजला उत्तम प्रतिसाद देताय त्याबद्दल खूप खूप थँक्यू. शेवटपर्यंत एवढा मोठा व्हिडिओ बघितल्याबद्दल आय लव्ह यू.